हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल। आज आपण बघणार आहोत मुलांच्या आवडीचा खूप छान असा नाश्ता बघणार आहोत। लहान ते मोठ्या पासून सगळ्यांनाच आवडणारी खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउल मध्ये मी 2 ते 3 चम्मच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि त्यासोबतच थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे चवीपुरतं। तर आता हे पीठ मी चांगल्या प्रकारे मळून घेणार आहे। म्हणजे समजा लहान मुलं खाण्यासाठी खूप नाटक करत असतात, हो की नाही? माझी मुले तर खरंच नाटक करतात। तुमची मुले नाटक करत असतील ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। कारण माझी मुलं ना खाण्यामध्ये खूप म्हणजे आपल्याला जबरदस्तीने चारावं लागतं अशा पद्धतीचे आहेत। तर कुणाकुणाची मुलं अशा पद्धतीचे आहेत ज्यांना आपण जबरदस्ती करतो, खा म्हणून खातच नाही जेवण। तर त्यासाठी तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना करून खाऊ घालू शकता। म्हणजे त्यांनाही आवडेल काहीतरी नवीन खाण्यासाठी। नेहमी तेच तेच म्हटले की मुलं पण बोर होऊन जातात, म्हणून अशा पद्धतीने काहीतरी नवीन। तर आता पीठ मळून झालेलं आहे। मी आता थोडा वेळ 10 मिनिटासाठी साईडला ठेवत आहे। तर आता मी एका वाटीमध्ये अद्रक, लसण आणि कोथिंबीर या तिन्हीची पेस्ट आहे ती मी 1 चम्मच घेतलेली आहे। त्यासोबतच आता इथं अर्धा चमचा हळद घालत आहे आणि त्यासोबतच आपल्याला धनिया पावडर सुद्धा 1च चमचा घ्यायचा आहे आणि लाल तिखट मी 1 चमचा घेतलेला आहे। म्हणजे जर मुलं तिखट कमी खात असेल तर कमीच वापर करायचा। तर आता मी इथं बटर घेणार आहे। बटर आपल्याला 2 चमचे ॲड करायचं आहे। तर तुम्ही इथं कोणत्याही कंपनीचं बटर यूज करू शकता। तर आता आपण इथं थोडंसं बटर मी कापून घेत आहे, म्हणजेच 2 चमचे इतपत मी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चमच्याच्या मदतीने। बटर जे आहे ते पूर्ण मसाल्यामध्ये असं सॉफ्ट झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बॅटर। तर तुम्ही आता विचार करत असाल की मी आता काय बनवणार आहे, तर मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे की मी काय बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोणती रेसिपी रेडी करत आहे। तर आपलं इथे बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। तर आता आपण पीठ घेऊया। पीठ आता इथं 10 मिनिटं झालेलं आहे भिजत ठेवलेलं आहे। तर आपण पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे थोडंसं हाताच्या मदतीने थोडं सॉफ्ट करून घेऊया असं अशा पद्धतीने। तर आता मी इथे पिठाचे एकसारखे हुंडे करून घेणार आहेत। ही रेसिपी तुम्ही सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांना शाळेचा टिफिन असो त्यासाठी सुद्धा खूप छान आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे किंवा संध्याकाळचा तुम्ही जो नाश्ता देता मुलांना स्कूलमधून आल्यानंतर तेव्हाही खूप छान आहे। खूप आवडीने खातात मुलं। एकदम ते आले की गरमागरम त्यांना सर्व करायचं, बनवून द्यायचं, म्हणजे असं वेळही नाही लागत। त्यासाठी तुम्ही झटपट अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथं हुंडे झालेले आहे। तर आता मी तुम्हाला पुढे आपण प्रोसेस बघूया की 1 हुंडा घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने छानसं असं पिठामध्ये मिक्स करून चांगली याची एक मोठी पोळी लाटून घेऊयात। म्हणजे आपण याला आतून तेल सुद्धा नाही लावायचं काही पिठाला, कारण ऑलरेडी आपण अगोदर तेल ॲड केलं होतं पीठ मळताना, म्हणून तेल ॲड नाही करायचं। आता छानसं असं एक पोळी करून घ्यायची आहे। तर आपण एका वाटीमध्ये जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं नाहीये, कारण आपण पीठ मळताना मीठ ॲड केलं आहे, त्यामुळे यात मीठ ॲड करायचं नाहीये। तर आता आपण इथे जी पोळी लाटलेली आहे त्या पोळीला असं ब्रशच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचं आहे, म्हणजेच पूर्ण स्प्रेड करायचं आहे चपातीला। छानसं असं एकसारखं लागलं गेलं पाहिजे। पूर्ण चपातीला असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर एकसारखं लावून झालेलं आहे। आता मी इथे थोडीशी कोथिंबीर कापून टाकत आहे वरतून, थोडंसं अशी वरतून छान असं दिसेल म्हणून वरतून अशी टाकत आहे आणि थोडं हाताच्याच मदतीने असं डॅब डॅब करायचं आहे, म्हणजे चांगले लागले जातील चपातीला
कोथिंबीर निघणार नाही बाहेर, यासाठी थोडंसं डॅब डॅब करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही इथे भाज्यांचा सुद्धा वापर करू शकतात. कारण अनेकदा होतं ना, काल मुलांना भाज्या आवडत नाही म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करत राहायचा. तर अशा पद्धतीने मी चपातीला फोल्ड करत आहे, म्हणजेच पोळीला, मी तर चपातीच म्हणते, कोणी कोणी पोळी सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करत राहायचं आहे. थोडंसं पीठ मी वरतून स्प्रेड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे मी अशा पद्धतीने पोळीला फोल्ड करत आहे. आणि आता आपल्याला खालची साईड थोडी दाबून घ्यायची आहे आतल्या बाजूस, कारण की मसाले जे आहे बाहेर निघल्या जाऊ नये, त्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ वरतून ॲड करायचं आहे अशा पद्धतीने. तर आता आपल्याला याचा अशा पद्धतीने एक गोल राऊंड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि आपल्याला असं गोल राऊंड झाल्यानंतर पुन्हा एकदा असं हाताच्याच मदतीने थोडं स्प्रेड करायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला थोडंसं पीठ वरतून ॲड करायचं आहे. आणि पुन्हा आता आपल्याला एक छानशी अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही आता ओळखलंच असेल की मी काय करणार आहे आणि मी काय करत आहे. तर तुम्हाला ज्यांना कळलं असेल त्यांनी लवकर कमेंट करून मला सांगा की मी काय बनवत आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं पीठ ॲड करून वरतून असं पीठ टाकत राहायचं आहे आणि लाटत राहायचं आहे. दोन्ही बाजूंनी उलटपलट करून लाटत राहायचं आहे छानसं असं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी दाखवत असते झटपट होणारी अशा रेसिपीज. तर आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा पद्धतीने आपल्याला छानशी एक पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता एकीकडे मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तर जेवढी साईज तुम्हाला आवडत असेल तेवढी साईज तुम्ही करू शकता. तर मी या साईजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान अशा लेयर दिसतात ते. तर तुम्हाला जेव्हा पूर्ण फ्राय होणार आहे चपाती म्हणजेच पोळी, तेव्हाच तुम्हाला लेयर दिसतील त्या. तर आता मी एक प्लेटीमध्ये काढून ठेवत आहे. तोपर्यंत मी दुसरा हुंडा सुद्धा घेतला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी करते ते. तर सिंपल आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि जे बॅटर मी रेडी करते तेच पुन्हा स्प्रेड करत राहायचं आहे छानसं असं. इतकी छान पोळी तयार होते. म्हणजे या पोळीचं नाव आहे लच्छा, हिंदीमध्ये म्हणतात लच्छा पराठा. तर आपण हे मराठीमध्ये म्हणतो की खूप लेअर असलेला पराठा असंच म्हणतो ना. आमच्याकडे तर हेच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तर हेच म्हणतो की खूप लेअर असलेला पराठा, जे हिंदीत म्हणतात लच्छा पराठा म्हणून ओळखला जातो. तर खूप छान आणि टेस्टी लागतो खाण्यासाठी. लहान तर काय मोठे सुद्धा खातील असे आवडीने असा हा पराठा आहे. तर नेहमी तेच खाऊन मुलं सुद्धा कंटाळतात ना, म्हणून त्यांना असं वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी द्यायचं म्हणजे ते सुद्धा आवडीने खातात. तुम्ही बघू शकता सेम तशीच प्रोसेस मी करत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करत राहायचं आहे म्हणजे खूप साऱ्या लेयर तयार होतात. तर आता इथे तवा गरम झालेला आहे. त्या अगोदर थोडंसं तेल टाकून मी पराठा टाकणार आहे आणि छान असं एक साईडने भाजून घ्यायचं आहे. नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे. तर आपण याला आता तूप किंवा तेल लावून छान असं मस्त कडक फ्राय करून घेणार आहोत.
असं मस्त लच्छा पराठा इथं रेडी झालेला आहे, मस्तपैकी क्रिस्पी झालेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता दहीसोबत खाल्लं तर खूपच छान टेस्टी लागतात आणि भरपूर लेयर्स सोबत तयार झालेले पराठे आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते। तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुम्ही शेअर करा अशीच रेसिपी तुमच्या मुलांसाठी।